आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मध्ये। भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 594 नव्या रुग्णांची नोंद, 6 रुग्णांचा मृत्यू। कोरोनाचा 7 महिन्यातला हा उच्चांकी आकडा। राज्यात आज 11 नव्या कोरोना बाधितांची नोंद, सध्या 53 सक्रिय कोरोना रुग्ण। नागरिकांना मास्क वापरण्याच्या सूचना। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळले। कोरोना रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। राज्यात येत्या 48 तासात थंडीचा कडाका वाढणार। अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यानं थंडीची लाट, हवामान विभागाचा अंदाज। राज्यात मुंबई वगळता पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। राज्यातील 2994 धरणात पाण्याची पातळी 65%वर। अनेक गावात टँकरनं पाणी पुरवठा। सुधाकर बडगुजरांची आज एसीबीकडनं चौकशी होणार। दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी एसीबी नंतर सुधाकर बडगुजर यांची क्राईम ब्रांच चौकशी करणार। संसद घुसखोरी प्रकरणातील आरोपी अमोल शिंदेच्या कुटुंबियांची आज पत्रकार परिषद। पोलिसांकडनं सध्या संसद घुसखोरी प्रकरणाच्या आरोपींची चौकशी सुरू। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील तपासाला एटीएसला उच्च न्यायालयाकडनं 3 महिन्यांची मुदतवाढ। 3 महिन्यांनी प्रगती तपास अहवाल सादर करण्याचेही निर्देश। एमपीएससीकडनं 78 पदांच्या परीक्षेची तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली यादी तात्पुरती असल्यानं अंतिम निकालापूर्वी काही उमेदवारांच्या शिफारशींमध्ये बदल होण्याची शक्यता।